दाखव, तुझी कमी आहे, तुझी दाखव. अरे छोटे जे मुले असतात ना त्यांनी एवढी लिपस्टिक नसती लावायची. दिदूनी लावून दिली, एवढी नाही लावायची. ती बघ कशी दिसते. तिला मोठ्याला फोड आहे त्याला आहे ना. तू थोडीच लावलीस ना. हा थोडीच लावायची. हा अशी एवढी नाही लावायची. बघ कसं दिसते. आणि हे तर खूपच छान केलंस तू. तिचे केस कापून आणले दादाने एकदम बारीक. आणि इथं फक्त अशा आता 2-4 केस राहिलेत. कशा नटल्यात पाहिलं का दोघी जणी. कुठं चाललात तुम्ही? फिरायला चाललात? कुठं फिरायला चाललात सांग बरं. नाही माहिती. अरे वॉटर पार्कला नाही, मंदिरात चाललो आपण. अरे किती गरम होतोय ना. तुम्हाला नाही होत? तुला थंडी वाजते. अरे खोटारडी, किती खोटारडी. चला आता दादा तिकडून गाडी घेऊन येईल. सावलीमध्ये उभी केल्यात गाड्या. आता टेकून उभी राहा. आता राहा उभी टेकून. उभी राहा. अरे बापरे, बघा या दोघींची पोज बघा. अरे बाप, असे का. पळू नका, पळू नका, पळू नका. एकदम कडक ऊन असल्यामुळे ना दादाने तिकडे गाड्या उभ्या केल्या होत्या. ते बघा, हे बघा नवीन गाडी. इकडं आपली गाडी अशी जरा सावलीला उभी केलेली आहे मस्त. नवीन टाटा पंच भारी एकदम. नवीन गाडीत बसायचं आपण. नवीन बघ मस्त आहे मित्र गाडी. हे बघा लोक वगैरे एकदम भारी आहे गाडीचं. का ही पण आपलीच गाडी आहे ना. 2 गाड्या आहेत. ही पण गाडी, ही पण गाडी. आता आपली ही जुनी झाली ना आणि ही नवीन आहे तुमची आहे ना. आता मी काय करतो, मुंबईला जाताना आहे ना तुमची नवीन गाडी घेऊन जातो. हा चालेल. ही तुम्हाला ठेवते मग जुनी. हा अरे वा, खूप मोठ्या मनाची आमची सानू दीदी, खूप गोड. हे बघा आमचं बसल्या. पाहिलं का, काहीच गरज नाही. इथलं इथं पडते, इथलं इथं पडते ती. पाहिली का. मित्रांनो मी आता फॅमिली ट्रिपला चाललो. कुठे चाललो आपण? दक्षिण काशी प्रकाशा येथे. तर मित्रांनो काल सकाळी आम्ही 10 वाजता निघालो होतो आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता आम्ही पोहोचलो. आता थोडासा दुपारपर्यंत आराम वगैरे केला आणि आता आम्ही चाललो नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात. प्रकाशा हे तीर्थक्षेत्र आहे. त्याला दक्षिण काशी असं म्हणतात इकडे. आणि तिथे तापी, गोमाई आणि पुलिंदा अशा 3 नद्यांचा संगम आहे. त्रिवेणी संगम आहे तिथे. आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. तर आता आम्ही तिथे दर्शनासाठी चाललेलो आहेत. हे बघा इकडे ह्या खोडीच्या लेकी मस्ती करून करून झोपी गेल्या. इकडं सानू बघा आमची, ती पण झोपी गेली आहे. चला आता थोडंसं ऊन उतरेल. भरपूर कडक ऊन आहे इकडं भयानक. AC मध्ये बसलो त्यामुळे थोडं बरं वाटतंय आम्हाला. बाहेर निघलं की लगेच घाम होणार आमचा. जवळपास 40 डिग्री तापमान आहे इकडे. बघा दादा इकडं अशी गाडी चालवतोय. नवीन गाडीवर तो हात साफ करून घेतोय त्याचा. थोडी घाबरत चालवतोय तो. AC मध्ये पण त्याला थोडासा घाम आलेला आहे. नवीन गाडी शिकताना सगळ्यालाच घाम येतो. श्री केदारेश्वर महादेव मंदिर दक्षिण काशी प्रकाशा. आख्यायिकेनुसार महादेवाच्या कायम वास्तव्यासाठी 108 शिवलिंगे असलेली मंदिरे एका रात्रीत बांधण्याचे काम प्रकाशा येथे सुरू करण्यात आले. मात्र 107 शिवलिंगे स्थापन होईपर्यंत पहाटेचा प्रकाश पडला आणि या मंदिराचे काम अपूर्ण राहिले. त्यामुळे या गावाला प्रकाशा हे नाव व या तीर्थास दक्षिण काशी म्हणून संबोधले जाऊ लागले. अरे चल चल चल. श्री काशी विश्वेश्वर मंदिर. श्री हर हर महादेव. हे ना जेव्हा देवबाप्पाची यात्रा असते ना
तेव्हा हे तिथे लावतात देवबाप्पाच्या इथे लावतात, कळलं? इथे छोटासा नंदी आहे, तिकडे मोठा नंदी आहे. काय सांगतेस कानामध्ये नंदीच्या? काय सांगते कानामध्ये? हा, काय सांगितलंस मला सांग. नाही सांगणार? बब्बू काय सांगते? अरे बब्बू तर खडीसाखर कुरकुर सांगते, खडीसाखर खाऊन. हा, नंदी महाराजाच्या कानात खडीसाखर वाजून दाखवते का? मित्रो, इकडं होतं श्री केदारेश्वर महादेवाचं मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर. तर इकडे आमचं आता दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जिथे ॲक्च्युअल संगम आहे नदीचा तिकडे जाणार आहे. हे बघा पळाले इकडं, कारण पाय एवढे पळत आहेत ना. जवळपास 43 डिग्री तापमान आहे. बापरे, 43 डिग्री तापमान आहे सध्या. हे बघा इकडं मंदिराच्या बाजूलाच आहे ना, इकडे हे असं धरण आहे छोटंसं आणि ही तापी नदी आहे. धरणामुळं पाणी अडवलेलं आहे, त्यामुळे इकडं असं कोरडं पडलं आहे सध्या. इकडं मित्र एक छोटंसं मंदिर आहे, चला ते पाहून येऊयात. ह्या पोहरी बघितल्या का? हे हळूहळू चला, पडाल तुम्ही. हळूहळू, दात पडून जाते ना. हळूहळू, लय मस्ती करतायत त्या. चला मस्तपैकी वरती आहे थोडंसं. पुष्पदंतेश्वर मंदिर आहे मित्रो, पुष्पदंतेश्वर मंदिर. श्री पुष्पदंतेश्वर मंदिर, दक्षिण काशी. काशीचा अपूर्ण ओटा. हर हर महादेव. पाया पडा हळूच, हळूच हळूच, बस लांबूनच पडा, लांबूनच पडा. मित्रो, तापी नदीच्याच किनारी सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. आणि हे बघा, हे मागे धरण आहे. ह्या बाजूला पाणी अडवल्यामुळे इकडं पाणी नाही आहे आणि ह्या बाजूला भरपूर पाणी आहे. तर आता जिथे संगम 3 नद्यांचा झालेला आहे, तापी नदी, गोमती नदी आणि एक लुप्त नदी आहे, तर आपण तो पाहायला जाणार आहेत. आणि तो संगम ह्या बाजूला आहे, म्हणजे तिकडे पाणी आहे त्या बाजूला. संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे मित्र हे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. संगमेश्वर महादेवाचं मंदिर. हे जे मित्र समोर तुम्हाला दिसते ही तापी नदी आहे आणि ह्या बाजूने आहे ना गोमती नदी आलेली आहे. मित्र इकडे आहे ना रविवारची आरती वगैरे देखील होते. हे बघा इकडे असं ते पाट वगैरे ठेवलेला आहे तो उभा राहण्यासाठी. तो ही संपूर्ण आहे तापी नदी. आणि ही बघा ह्या बाजूला जी नदी आलेली आहे ना ही गोमती नदी आहे आणि एक पुलिंदा नदी आहे ती लुप्त आहे. आणि ह्या 3 नद्यांचा संगम ह्या इथे होतो, म्हणून याला दक्षिण काशी देखील असं म्हणतात. आणि इकडे जे आहे हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जिथं आता आपण दर्शन करून आलो. आरती केली जाते ठीक आहे, पण इकडे कचरा बघा. भरपूर कचरा केलेला आहे इकडे लोकांनी. हां, कसं करायचं? नदीची आपण आरती करतो आणि आजूबाजूला एवढी घाण करून ठेवलेली आहे. स्वच्छता केली पाहिजे नाही का? खूप घाण करतात. त्यांना असं वाटतं इथे आणून सगळं टाकलं की ते स्वच्छ होणार, स्वच्छ होतं म्हणजे त्यांचे कर्म जे आहेत समजा ते स्वच्छ होतील असं त्यांना वाटतं. असं करायला जाऊन अजून कर्म दूषित करतात ते. अजून एक पाप चढवून येतात नाही का? असं आहे. लोक बरेच आहे. हे बघा भरपूर कचरा आहे इकडे. जे लोक
मृत वगैरे झालेले असतील त्यांचे कपडे वगैरे सगळे इकडे लोक टाकतात. अस्थी वगैरे सोडतो तिथपर्यंत ठीक आहे, परंतु जे मृत व्यक्ती असतील वगैरे त्यांचे संपूर्ण कपडे वगैरे देखील इकडे आणून सोडले जातात. त्यामुळं सगळं हे पाणी दूषित झालेलं आहे बऱ्यापैकी. चला धुतले पाय, चला. भरपूर घाण आहे इकडं सगळी, पण तरी पण दादा म्हणला चला थोडेसे पाय धुवून घेतो. हो. मला वाटलं होतं टॉवेल वगैरे आणावा आणि आंघोळ वगैरे करावी इकडे, पण जेव्हा मी हे सगळं पाहिलं ना माझं मनच बदलून गेलं. खूपच कचरा आणि खूपच घाण आहे मित्र. पण नदी बघा किती सुंदर आहे, किती स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पण आपण घाण करून टाकली. हे बघा ना, पूर्ण वाट लावून टाकले.